आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सैफ अली खान प्रकरणी तपास सुरू आहे। कायदा सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर वाल्मी कराड प्रकरणात कोणी आरोप केल्याची माहिती नाही, मात्र सीआयडी एसआयटीने कुठल्याही दबावाला बळी पडू नये अशा सूचना असल्याचंही वक्तव्य। देवेंद्र जी असतील, आम्ही सगळे असो, काम करताना कुठल्याही भागातली कायदा सुव्यवस्था चांगलीच राहावी याबद्दल सर्वतोपरी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला असतो। शरद पवार गटात गेलेले पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार। सतीश चव्हाण यांचा उद्या पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीत होणार। 18 आणि 19 जानेवारीला अधिवेशन। अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची असं या अधिवेशनाला नाव। छगन भुजबळ उपस्थित राहणार, तटकरेंची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय नवसंकल्प शिबिर उद्यापासून शिर्डी या नगरीमध्ये या ठिकाणी होतं आहे। सध्या राजकीय दृष्ट्या निवांत आहे तिथेच बरं, आजही छान झोप लागते। तुर्तास तरी इतरत्र कुठे जाण्याचा विचार नाही। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं मिश्किल वक्तव्य। आम्ही आता आहे तिथं जाई शकतो, झोप लागते, काही अडचण नाही। तुम्हाला लागते, मलाही लागते झोप। लवकरच पालकमंत्रीपदाची घोषणा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पालकमंत्री नियुक्तीचं काम अंतिम टप्प्यात असल्याचीही माहिती। मला असं वाटतं की लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होईल, आमचं अंतिम चरणामध्ये आहे, लवकर। भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची बैठक। लोअर परळच्या संघ मुख्यालयात उद्यापासून 2 दिवसीय बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित राहणार। सरकारी योजनांचं मूल्यमापन करण्यासाठी 7 सदस्यीय समिती अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार। सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू। दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात अजित पवार गट उतरणार। अजित पवार गटाची उमेदवारांच्या पहिल्या यादीत 30 उमेदवारांची नावं जाहीर। दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर। मराठी माणसाचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक। या चुकीमुळे मुंबईचं गुजरातीकरण होत आहे। मुंबईत मराठी माणसावर अन्याय सुरू। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचं शिवसेना ठाकरे गटाबाबत हे मोठं वक्तव्य।